महाड गणपती बाप्पांपाशी पोच दर्शनाला जाऊन तर दर्शनाला तर लोणावळा खंडाळा तुम्ही आहे सामने गावनाड्याला तर तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचं स्वागत करतोय. आता आम्ही निघालोय महाडला पंचदर्शनासाठी आणि आमचं राहणार आहे अष्टविनायकांचं शेवटचं मंदिर महाड. सॉरी, 7ही मंदिरांचे दर्शन एकदम मस्त झाले. आता निघू 8वे गणपती बाप्पांच्या दर्शनाला महाडला. दीपक मस्तपैकी मोबाईल चेक करून राहिला, रीला बघू राहिला. इकडनं बल्लाळेश्वर गणपती बाप्पांचं दर्शन झालं. हा रस्ता आहे खोपोली हायवे आणि हा डायरेक्ट जातो महाडला. इथून गणपती बाप्पांचं मंदिर महाडचं आहे 37 किलोमीटर. तर इथं जाण्यासाठी 5 लागतो गाईला. व्ह्यू बघा किती मस्त आहे. डोंगरावर ढग टेकेले. असा नजारे बघण्यासाठी कोकणाच्या परिसरात यावं लागत आणि रायगडच्या परिसरात यावं लागत. आता निघून जाऊ, जास्त टाइम करणार त्या म्हणजे नाही. इथून 32 किलोमीटर बाकी आहे. महाड गणपती बाप्पांना जाण्यासाठी पण खूप ट्रॉफिक जाम झालेली आहे. आम्हाला इथं महाड रोड लागलाय, पण एकदम खराब रोड आहे, एकदम खराब सारखा रोड नाही बघितला मी. महाड गणपती बाप्पांपाशी पोहोचलोय आणि इथं गाडी पार्किंग केली आहे. आता दर्शनाला जाऊन वर्धा विनायक गणपती बाप्पांपाशी पोहोचलेलो आता. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू असून 1690 मध्ये ती जवळील तलावात सापडली होती. वरद म्हणजे वरदान देणारा, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा विनायक म्हणून यांना ओळखले जाते. नंदादीप या मंदिरात 1892 सालापासून अखंड जळणारा नंदादीप तेल वजा दिवा आहे. विशेष गोष्ट, या मंदिरात भक्तांना गर्भगृहात जाऊन स्वतः पूजा व अभिषेक करण्याची मुभा असते. इथे एकदम मस्त दर्शन झालं. इथं काहीच गर्दी नव्हती आणि आता रूम घेऊ मुक्कामासाठी. रूम घेऊ चला. राधे राधे. व्हेज थाळी ऑर्डर केली, दीपकने केली नॉनव्हेज थाळी. 180 रुपयाची थाळी माझी मस्तपैकी. आम्ही लोणावळ्याला आलो नाही कारण की रायगडला जास्त पाऊस असल्यामुळं रायगड परिसर बंद केलेला आहे. त्याच्यामुळे मी आता लोणावळ्याला आलो. लोणावळ्यावरून आम्ही घेतणार आहे दोन भेटूया सकाळी. आणि रूम घेतला 1500 रुपयाचा. तुम्हाला दाखवतो. रूमला आलोय. तिथं हा 1500 रुपयाचा रूम आणि 500 रुपये जेवणाला लागले आम्हाला. ना अंदर क्यों है रे बाबा? नहीं रहता रे इसमें। ऐसे ही क्लिप, इसमें ही क्लिप ऐसा डालना पड़ता है और ऐसी लाइट लगती है, लग गई है. यहाँ सा रूम है, पंखा विंखा, नॉन एसी रूम है. 1500 रुपये. टीवी वगैरह, खिड़की. दीपक, अरे दीपक, डायरेक्ट तू भाई त्याच्यात टाकली ती बॅग. बाहेर ठेवली असं डायरेक्ट कपाटामध्ये टाकली बॅग. हा ते बरोबर. या अशा कंडिशन रूम आहे. आणि आता मस्त आराम करू आणि उद्या सकाळी भेटू आपण लोणावळा. I am coming. तिकडं पाऊस चालू होता म्हणून आम्ही इकडे लोणावळ्याला आलो. पण पाऊस लोणावळ्याला पण चालू झालेला आहे. त्याच्यामुळे आता एक निर्णय केलाय आम्ही दीपक म्हणून डायरेक्ट नाशिकला निघून जाऊ ओझरला. आहे ना दीपक? काय करते आता, जाऊ दे, चला जाऊ ओझरला. मध्ये जर लोणावळा घाट जर दाखवता आला तर दाखव. दीपक निघायचं ओके भाऊ. डायरेक्ट नाशिकला जाऊ निघून. आता लोणावळ्यामध्ये येऊन पण जर पावसाचे रायगडला पाऊस होता 1 तारखेपर्यंत, तिथं जाता येणार नाही. मग आता तिथे थांबू, काय करायचं, जाऊ डायरेक्ट घरी निघून. है ना? गणपती बाप्पा मोरया. इथं आम्हाला नाशिकला जायला 6-7 तास लागणार आहे. तर चला.
किती इकडनं जायचंय? आम्ही राहतो इथं थांबलो होतो कोकण हॉटेलवर. लोणावळ्यामध्ये जर कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. एकदम मस्त टेस्ट अस्सल कोकणी जेवण भेटतं इथं. आणि इथंच आता आम्ही नाश्ता करून निघणार आहे. नाश्ता झाला आणि इथं 120 रुपये. आणि हे हॉटेल तुम्हाला मी म्हणत होतो इथं घरगुती जेवण कोकण पार्क म्हणून आहे, येऊ शकता. टेस्ट पण मस्त आहे इथं जेवणाची. जरा मेस इथं लावणार का? हं? नाही नाही, महाबळेश्वरला आहे ना आता 12 ज्योतिर्लिंगची यात्रा करायची, पण करू आता दिवाळी नंतर. हा. हम्म. खूप राहतं होते. वडिलांना सोडवायला आले ते का बरं इकडे राहतं का ते? पिकनिकला गेले ते. त्यांचं म्हणजे किती वर्ष झाली? जवळजवळ 40-45 वर्ष झाली. दरवर्षी म्हणजे ते हा लोणावळ्यात त्यांचं हे त्यांचा तो ग्रुप असतो. पहिले ते सर्व्हिसला मुंबईला होते ना. हा. ते मुंबईचे ग्रुप आणि नाशिकचा group. दरवर्षी त्यांचं हे लोणावळ्यामध्ये गेट टुगेदर असतं. अवघड आहे. दिवस राहतात. आपलं गेट टुगेदर अजून नाही झालं. हे दरवेळेस म्हणते बरं का, बोल ना करायचं कॅन्सल करून टाकीत डायरेक्ट. त्यांचा पहिला ग्रुप भरपूर मोठा होता. ते डायरेक्ट टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे आणायचे. कोरोना वगैरे पण आला त्यातले बरेचसे मेंबर गायब झाले. हम्म. हा लोणावळा घाट आहे, आता उतरू राहिलो आम्ही. खंडाळा आहे काय? तुम्ही जो म्हणशाल तो खंडाळा असं किंवा लोणावळा असं एकच आहे. गाडी पार्किंग केली आहे समोर. आणि इकडे दादा आपल्याला भेटले नाशिकचे, हे बघा हे. आणि हा आहे खंडाला घाट. लोणावळा खंडाळा फिरण्यासाठी आहे, एकदम मस्त आहे बघा. नुसतं दुकान आणि डोंगर बघायला भेटेल आपल्याला. तो समोर आहे तो मिसिंग लिंक आहे, हायवे. हे बघा हा. आता निघू लोणावळा खंडाळा घाट फिरायचा झाला. अरे तुझी केबल घ्यायची होती, घ्या ना. पाऊस चालू झाला.
आम्ही कर्जत मार्गे निघालेलो आहे नाशिकला. तर इथून आम्हाला नाशिक आहे अजून 4 तास 20 मिनिटं लागणार आहे पोहोचायला. 184 किलोमीटर आहे रस्ता, डबल पदरी आहे. ते मराठी डिस्कवरी चॅनल लिहिलंच होतं. हा बरोबर आहे, मराठी डिस्कवरी चॅनलच व्हायला पाहिजे. चालवली तुम्ही किती चालवली किती साहेब? करायचं काय म्हटलं डिझेल गाडी परत भेटत नाही. नाही भेटत डिझेल गाडी. विकायच्या आत आमच्याकडे आहे बरं का गिऱ्हाईक. त्या गाडीला बघ गिरायकी डिझायरला गेले गिरायक तोपर्यंत येणार ना ते डिझायर. म्हणजे टॉप मॉडेल मग. आहे, स्क्रीन वगैरे सगळं इनबिल्ड आहे. माझ्या भावाला घ्यायची आहे. आम्ही नाशिक कडे निघालो आणि इकडे खूप जोरात पाऊस चालू झाला. समोर काहीच दिसणार. काही जोरात पाऊस आहे बाबा. हाचा पाऊस नाशिकला यायला पाहिजे है ना. हा दिवसात धरलं फुल. हा 100%. दिसत आहे. अरे याच्यात दिसत आहे, हे बघ, याच्यात क्लिअर दिसतंय बाकी समोर काहीच दिसत नाही, पण याच्यामुळे दिसत राहिलं कॅमेऱ्यामध्ये. काय रायगड चालू राहणार आहे अशा पावसात सांग. पुण्यात ते सगळे मानाचे म्हणजे नाशिक अजून 165 किलोमीटर बाकी आहे आम्हाला जाण्यासाठी. आणि इकडे खूप पाऊस चालू आहे अजून पण 1 तासापासून. काय म्हणते हो? नात्या म्हटलं अजून 2 महिन्यांनी बघायचं. हा हे लाल पाणी सगळं एकदम निघून जाईल. हा ना. पाय 4 5 पकडे कसे गेलो. फोटो का? KGF नाही होय, KGF. इगतपुरी इथून 47 किलोमीटर आहे. आम्ही आता समृद्धी हायवेहून निघालेलो आहे नाशिकच्या दिशेने. एरोप्लेनचं टायर आहे इथं. हा? इथं किती किलोमीटरचं आहे? 80 आहे ना? 80 किलोमीटर इथं. नाही, 80 किलोमीटर. हे आपलं स्पीड आहे. असं आहे का? समृद्धी हायवेवरती 5 मिनिटासाठी थांबलेलो आहे आणि समोर बघा काय भारी नजारा आहे. हा ना. यायला बघ इथं कुठं अडका रे. याच्यात का हा हे बघा भाऊ, 1 नंबर वाटतंय. काय वातावरण आहे हा? धुक जंगल पहाड म्हणजे डोंगर. त्याचा डोंगर आणि इकडं आहे आपली राणी उभी. आम्ही आलो नाशिकच्या सॉरी आडगावच्या डीमार्टला. दीपक घेऊन राहिला त्याच्या मुलांसाठी वस्तू. बिस्किट जातो. बिस्किट अजून काय घेतो दीपक? म्हटलं किती रुपये लागले तुला? 800 पण तमतम गाडी उघड दे. उघडलं. जाऊ. आता जाऊन आलो तिकडं, दर्शन करून आलो आता.
नाही ते सगळं ठिकाण फिरून आलो फिरून आता. आलोय ते निघून जाईल. येता येता चाललोय कधी. त्या काकाने विचारलं कुठून जाऊन आली गाडी. निघू डायरेक्ट आता ओझरला. दीपकला सोडलंय घरी. दीपक आता भेटू आपण नेक्स्ट ट्रिपला बरं का. ओके चला येऊ. बस. ओके बाय. हा चल येऊ दे येतो दुकानावर. घरापाशी पोचलेलो आहे. घराच्या परिसरामध्ये. गौरी काय करते बाबडे. चल इकडे. माय लव चल इकडे बेबे. माय बाबडी तो गौ गौ माता की जय हो. चल गौ हा आलो बाबडे. गाडी लावून तुला घे ना. बाय. गाडी पार्किंग करतो. तुम्हाला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत राधे राधे.